नमस्कार. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. रिझर्व्ह बँकेने 25 मे 2026 रोजी नागरी सहकारी बँकांच्या म्हणजेच आपल्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांच्या प्रशासनाबाबत एक अतिशय कडक परिपत्रक काढलंय. या परिपत्रकाचे आपल्या सहकारी बँकिंग क्षेत्रावर खरंच खूप दूरगामी परिणाम होणार आहेत. बँकिंग कायदा, सहकार आणि AI अभ्यासक पुण्याचे श्रीकांत जाधव यांनी यावर जे सखोल लेखन आणि विश्लेषण केलंय त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण आज हे सविस्तर विश्लेषण समजून घेणार आहोत. अगदी थोडक्यात सांगायचं तर आजच्या या विश्लेषणात आपण RBIचं हे नवीन परिपत्रक, संचालकांच्या कार्यकाळातील पळवाटा, नवा आणि कडक कूलिंग ऑफ नियम, सलग कार्यकाळाची मोजणी कशी होणार आणि शेवटी या सगळ्याचा बँकिंग क्षेत्रावर होणारा परिणाम या 5 मुद्द्यांवर नजर टाकणार आहोत. तर मग सगळ्यात आधी बघूया रिझर्व्ह बँकेचं हे नवीन परिपत्रक नेमकं सांगते तरी आहे. आता श्रीकांत जाधव सरांनी हा जो घटनाक्रम मांडलाय ना तो खूपच रंजक आहे. बघा, हा सगळा नियामक प्रवास सुरू झाला जून 2020 मध्ये, जेव्हा पहिल्यांदा संचालकांच्या कार्यकाळावर मर्यादा आणली गेली. त्यानंतर ऑगस्ट 2025 मध्ये ही कमाल मर्यादा वाढून 10 वर्ष करण्यात आली आणि आता थेट मे 2026ची ही अतिशय कठोर सुधारणा आलीये, जिने बँकांच्या प्रशासकीय नियमांचा पार चेहरामोराच बदलून टाकलाय. तुमच्या मनात नक्कीच आलं असेल की हे सारं कशासाठी? तर यामागे कायद्याचा एक अतिशय स्पष्ट आणि मूळ उद्देश आहे. बँकांच्या संचालक मंडळात सातत्याने नवीन आणि ताजे नेतृत्व यायला हवे आणि काही मोजक्याच लोकांची सत्तेवर जी अनिर्बंध मक्तेदारी असते ती मोडली जावी. प्रशासनात पारदर्शकता राहावी, हाच यामागील खरा हेतू आहे. पण मग जर कायद्याचा उद्देश इतका स्पष्ट होता तर अशी कोणती समस्या आली ज्यामुळे RBIला हे नवीन आणि कडक परिपत्रक काढावं लागलं? चला त्या पळवाट्या समजून घेऊया. कायद्यातील या पळवाटा कशा वापरल्या गेल्या हे पाहिल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. एका बाजूला कायद्याचा मूळ हेतू होता की सलग 10 वर्षांच्या सेवेची एक कडक मर्यादा असावी. पण प्रत्यक्षात काय व्हायचं? अनेक संचालक एक भन्नाट पळवाट शोधायचे. ते अचानक पदाचा राजीनामा द्यायचे आणि अल्पावधीतच परत निवडून यायचे किंवा त्यांची सहनयुक्ती व्हायची. यामुळे काय व्हायचं? त्यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळाचं घड्याळ पुन्हा शून्यावरून सुरू व्हायचं. हा एक प्रकारचा म्युझिकल चेअर्सचाच खेळ सुरू होता, जो कायद्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासत होता. आणि म्हणूनच या प्रशासकीय पळवाटा कायमच्या बंद करण्यासाठी RBIने एक मास्टर स्ट्रोक मारला. तो म्हणजे हा नवा आणि अतिशय कडक कूलिंग ऑफ नियम. सर्वात आधी हे क्लिअर करूया की एखाद्या नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर सलग राहण्याची जी कमाल मर्यादा आहे ती अजूनही 10 वर्षे इतकीच आहे. त्यात कोणताही बदल नाही. तुम्ही सलग 10 वर्षांपर्यंत नक्कीच संचालक म्हणून काम पाहू शकता. पण खरा गेम चेंजर नियम इथे येतो. एकदा का तुमची सलग 10 वर्ष पूर्ण झाली की त्यानंतर आता तुम्हाला सक्तीने किमान 3 वर्षांचा कूलिंग ऑफ पिरियड घ्यावाच लागेल. म्हणजे त्याच बँकेच्या संचालक मंडळावर पुन्हा निवडून येण्यासाठी तुम्हाला पूर्ण 3 वर्षे बाजूला राहावं लागणार आहे. यात कोणतीही सूट नाही. श्रीकांत जाधव यांच्या विश्लेषणातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की हा 3 वर्षांचा काळ म्हणजे एक प्रकारे प्रशासकीय वनवासच आहे. या काळात संबंधित संचालक त्याच बँकेशी कोणत्याही अधिकृत क्षमतेत संबंध ठेवूच शकत नाही. तुम्ही फक्त एक सामान्य सदस्य किंवा ग्राहक म्हणून राहू शकता. हो, जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही एखाद्या दुसऱ्या पूर्णपणे वेगळ्या बँकेच्या संचालक मंडळात नक्कीच जाऊ शकता, पण जुन्या बँकेत अजिबात नाही. आता तुमच्या मनात साहजिकच प्रश्न आला असेल की जुन्या राजीनाम्याच्या पळवाटा बंद करण्यासाठी RBI ह्या सलग कार्यकाळाची मोजणी नेमकी कशी करणार? इथेच RBIने अतिशय हुशारीने कायद्याची व्याख्या स्पष्ट केलीये. आता सलग कार्यकाळाची मोजणी करताना जर तुम्ही मध्येच ब्रेक घेतलात आणि तो ब्रेक जर 3 वर्षांपेक्षा कमी असेल तर तो ब्रेक मानलाच जाणार नाही. RBIच्या नजरेत तो कालावधी पूर्णपणे सलग सेवा म्हणूनच गणला जाईल. या मागचं गणित अगदी सोपं आणि कडक आहे. म्हणजे बघा, जर तुम्ही राजीनामा दिला आणि 1-2 वर्षांचा गॅप घेऊन परत आलात तर त्या गॅपचा काहीही उपयोग होणार नाही. तुमचं घड्याळ तेथूनच पुढे सुरू राहील. कार्यकाळाचे घड्याळ नव्याने सुरू करण्यासाठी आता किमान 3 वर्षांचा स्वच्छ आणि सलग खंड असणं कायदेशीररित्या बंधनकारकच करण्यात आलंय. चला आता शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. बँकिंग कायद्याचे अभ्यासक श्रीकांत जाधव यांच्या मते या कठोर कारवाईचा आपल्या नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रावर काय दूरगामी परिणाम होणार आहे? RBIच्या 25 मे 2026च्या परिपत्रकात एक अतिशय भारदस्त विधान आहे. सार्वजनिक हितात आवश्यक आणि समीचीन कलम 56 सोबत वाचल्या जाणाऱ्या कलम 35A मधील अधिकारांचा वापर करून
रिझर्व्ह बँकेने हे अगदी स्पष्ट केलंय की लोकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी आणि बँकांचा कारभार स्वच्छ ठेवण्यासाठी हे कडक नियम आता टाळता येणार नाहीत. आणि इथेच आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नापाशी येऊन थांबतो. जुन्या आणि प्रस्थापित संचालकांना आता खऱ्या अर्थाने 3 वर्षांचा कूलिंग ऑफ पिरियड सक्तीचा झालाय. हे नियम तात्काळ लागू झाल्यामुळे आपल्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये प्रशासनाची धुरा सांभाळण्यासाठी आता कोण पुढे येणार, यापुढील सक्षम आणि पारदर्शक नेतृत्वाची फळी बँका कशी उभी करणार, हा आपल्या सर्वांसमोर एक मोठा प्रश्न आहे. आजच्या या सविस्तर विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.